हॅलो स्टुडंट्स, दिसत नाही आपण. हॅलो स्टुडंट्स, दिस इज माय सेकंड लेक्चर of corporate accounting. In last lecture we discussed about the syllabus of corporate accounting, and now today we will start our first unit, that is accounting standard. Accounting standards, there are two words, that is accounting and standard. In FY BCom you already learned about the accounting standard, but I am revising here the concept of accounting standard. So there are two words, that is accounting and standard. You better know the meaning of accounting, but you don't know the meaning of standard in accounting language. Standard means norms, rules, regulations. So accounting standard means the rules, norms, regulations you have to follow while preparing various types of accounts. Accounting standard is a language of business. It is a selected set of accounting policies. It is a broad guideline regarding principles and methods followed for preparing accounts. लक्षात आलं का? अकाउंटिंग स्टँडर्ड काय आहे? याच्यामध्ये दोन वर्ड्स येतात, अकाउंटिंग आणि स्टँडर्ड. अकाउंटिंगचं मिनिंग तुम्हाला माहिती आहे, रेकॉर्डिंग, मेजरमेंट, व्हेरीफाय, एट्सेट्रा एट्सेट्रा. स्टँडर्ड मीन्स काय आहे? स्टँडर्ड मीन्स रूल्स, रेग्युलेशन्स, नॉर्म्स. कशाचे? फॉर प्रिपेरिंग अकाउंटिंग स्टँडर्ड. ओके, सो स्टँडर्ड मीन्स ॲप्लिकेबल लॉज, कस्टम्स, usage in business environment. Okay, what is accounting standard? So accounting standard is a written statement used by various institutions. Accounting standard is a statement issued from time to time by Institute of Accounting Profession. अकाउंटिंग स्टँडर्ड काय आहे? अकाउंटिंग स्टँडर्ड हे एक लिखित स्वरूपाचं रिटन स्टेटमेंट आहे. हे कोण देतं? तर हे इन्स्टिट्यूट ऑफ अकाउंटिंग प्रोफेशनने तयार केलेलं आहे. ओके, काय आहे अकाउंटिंग स्टँडर्ड? अकाउंटिंग स्टँडर्ड डील्स विथ फायनान्शियल मेजरमेंट. Financial means related to money. So it is a system. Accounting standard काय आहे? एक सिस्टीम आहे. Accounting standard is a system of measurement and disclosure. So it is a written document issued by expert accounting body. कुणी दिलेले आहेत? जे कोणी अकाउंटिंगच्या क्षेत्रात तज्ज्ञ लोक आहेत, एक्सपर्ट बॉडी आहे, त्यांनी ज्या काही रिटर्न गाईडलाईन्स दिल्यात, काही नॉर्म्स दिले, रूल ठरवलेले आहेत, ते म्हणजे काय आहे? अकाउंटिंग स्टँडर्ड. तुम्हाला माहिती आहे हे सगळं, FY BComला तुम्हाला हे झालेलं आहे. ओके, लक्षात आली का तुमच्या अकाउंटिंग स्टँडर्डची कन्सेप्ट? ओके, देन डेफिनेशन. काय आहे अकाउंटिंग स्टँडर्डची डेफिनेशन? सो अकाउंटिंग स्टँडर्ड्स आर रिटन डॉक्युमेंट, पॉलिसी डॉक्युमेंट issued by the government or by expert accounting body or other regulated body for recognition. recognition म्हणजे काय? To accept, मान्य करणे.
काय काय मान्य करायचं, काय कशाला रिकग्निशन द्यायची, जे काही आपण अकाउंट लिहिलेले आहेत त्या अकाउंटला रिकग्निशन द्यायची. रिकग्निशन, मेजरमेंट, किती लिहिलं आहे, काय केलं आहे त्याचं मोजमाप करायचं. ट्रीटमेंट, प्रेझेंटेशन, ते कोणत्या फॉर्म्समध्ये प्रेझेंट केलं पाहिजे, प्रेझेंटेशन. अँड डिस्क्लोजर, डिस्क्लोजर मीन्स टू शो, डिस्क्लोजर ऑफ अकाउंटिंग ट्रान्झॅक्शन्स इन द फायनान्शियल स्टेटमेंट्स. काय असतात फायनान्शियल स्टेटमेंट्स? फायनान्शियल स्टेटमेंट कोणकोणती आहेत? तुमची सगळी झालेली आहेत. 11वीला झाले, 12वीला झाले, FYला झाले. कोणते असतात फायनान्शियल स्टेटमेंट? फायनान्शियल स्टेटमेंट मीन्स इन्कम स्टेटमेंट, एक्सपेन्सेस स्टेटमेंट, जे काही प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, बॅलन्स शीट आहे, फंड फ्लो, कॅश फ्लो आहे, ते तुम्हाला इतक्यात नाही आहेत. पण तुम्हाला प्रॉफिट अँड लॉस माहिती आहे, ट्रेडिंग अकाउंट माहिती आहे, बॅलन्स शीट माहिती आहे. या सगळ्यांना मिळून काय म्हटलं जातं? फायनान्शियल स्टेटमेंट्स. द स्टेटमेंट्स विच आर रिलेटेड विथ फायनान्शियल ॲस्पेक्ट्स ऑफ एनी कंपनी. ओके. देन accounting standard is a mode of conduct imposed on accountants. अकाउंटंटनी कसे अकाउंट्स लिहायचे यासाठी त्याच्यावरती काही निर्बंध लादले जातात, काही बंधनं असतात. ती बंधनं व्यक्त करण्याचं स्वरूप म्हणजे काय आहे? अकाउंटिंग स्टँडर्ड. हे बंधन कोणी घातलेलं आहे? कायद्याने, लॉ ऑर प्रोफेशनल बॉडी अँड अकाउंटिंग प्रिन्सिपल. ही काय झाली? डेफिनेशन झाली. मी तुम्हाला जी काही PPT केलेली आहे ती शेअर करेन, म्हणजे मग तुमच्या त्या शॉर्ट नोट्स पण तुमच्या सगळ्या तयार होतील. लक्षात आलं? मीनिंग आणि डेफिनेशन. अकाउंटिंग स्टँडर्ड काय आहे? तर अकाउंटिंग स्टँडर्ड काय आहे? लँग्वेज ऑफ बिझनेस. आपल्या बिझनेसची लँग्वेज आहे. जशा आपल्या बोलायच्या लँग्वेजेस असतात, मराठी, हिंदी, इंग्लिश, तेलुगू एट्सेट्रा एट्सेट्रा, तशीच अकाउंटची पण जी काही लँग्वेज आहे दॅट इज नोन ॲज अकाउंटिंग स्टँडर्ड. ओके. सो इट इज ए गाईडलाईन, इट इज ए पॉलिसी डॉक्युमेंट, इट इज ए रिटर्न स्टेटमेंट इश्यूड बाय प्रोफेशनल बॉडी, प्रोफेशनल अकाउंटिंग बॉडी. ओके. आजचं लेसन मी इथंच थांबवते. ओके. थँक्यू. बरोबर वाटेल सर? बघूयात आता. हां, काय बनवायचं? मायक्रोफोन घ्या ना आणि लॅपटॉपवर बनवून घ्या. अय्या, इथंच होतं कुठंतरी. मी तरी कमी केला, जेव्हा नको म्हणे. मग अशी 15-20 मिनिटाचा झाला ना. तुम्हाला समजलं का मी काय बोलले ते? मुलांना समजेल असं. 8:30 मिनटं झाली सर तरी. आपण